आज रविवार आहे, संडे स्पेशल काय करायचं? मटन. कसलं मटण करायचं? माझं फेवरेट अळणी मटन. हां, अळणी मटण. बरं फेवरेट आपण माझं. करूया हां, तुझ्यासाठी छान करू आपण अळणी थँक मटण. यू. हं. आज आम्ही बनवणार आहे मटन. मटण बनवतो. 1 किलो मटण आहे. त्याच्यासाठी आपण आलं लसूण वाटून घेतो बारीक करून. ओके. आणि ते एक आपण त्याला छोटे 2 चमचे हळद टाकू. एक चमचा अंदाजाने मीठ. प्रत्येकाच्या अंदाजानुसार. ओके. आणि आलं लसूण कोथिंबीर घालायची. आलं लसूण घालायचं. आलं लसूण बारीक करून घेतलंय आणि हे आता आणि नंतर पण टाकायचं ना. हां, आता आणि नंतर पण टाकायचं. सो आता ह्याला हळद मीठ आणि आलं लसूण आलं लसूण घेऊन ह्याला ठेवून द्यायचं थोडा वेळ. जरा थोडी मटणाला जास्तच लागते. सो आपण हे कुठल्या स्टाईलचं मटन बनवतोय का रेग्युलर आपण रेग्युलर आपलं गावठी टाईप स्टाईल गावठी. घेतलेलं आहे आपण. कांदा साईने मस्त बारीक चिरलाय आणि कुकर ठेवलाय. भांडं ठेवून द्यायचं एक मोठं खंडाचं. हां, आम्ही कुकर घेतलाय. तुम्ही काही पण भांडं काही पण घेऊ शकता. डबा जागेवर. 2 टीस्पून तेल. हां, म्हणजे हे ओके. आपण याच्यात गरम मसाला वगैरे काही घालणार नाही. ओके, नो गरम मसाला. बिलकुल गरम मसाला कुठलाच नाही. साधं तांबडं तिखट आणि तरी छान होतं. ओके. तेल आता आपलं गरम झालं. कांदा आम्ही टाकलाय तेलात. कांदा किती? जरा लाल गुलाबी होईपर्यंत भाजायचं. कांदा झालाय, गुलाबी झालाय कांदा. कांदा गुलाबी झाला. जरा 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचं. पाणी गरम करायला ठेवलंय आपण बाजूला. मोठ्या गॅसवर वाफेवर 5 मिनिट. आता वाफ आली ह्याला मस्त जवळ. शिजला म्हणजे वाफ आली ना त्याला. अंदाजाने ओतायचं. बुडेल इतपत. एवढं पाणी आपण टाकले. त्याला हलवायचं व्यवस्थित. किती शिट्ट्या द्यायच्या? 4 शिट्ट्या बसवतो. ओके. सो 1 किलो मटन आहे, ह्याला आम्ही 4 शिट्ट्या देणार आहे. हे सगळ्यात आळणी करण्याची क्रुशियल प्रोसेस. आज मस्तपैकी आम्ही बनवतोय मटन. घामाघूम झालेलो आहे. बोला. आपण आता गॅस बंद करूया. ओके.
मटण आळणी या ठिकाणी रेडी झालेलं आहे. चांगलं शिजलं. एक पीस असं घेऊन चेक करू. नाही हे काय ह्याचे हड्डीचं निघालं नाही हा. ते समजायचं शिजलं म्हणून. ओके. ते असं आणि हे मऊ पण शिजले नाही चांगले. शिजले. आता आपल्या मुलीसाठी थोडं चाळणी काढून ठेवू. सगळ्यांना चाळणी आवडते त्यांना त्यांनी काढून ठेवावं. सो ज्यांना माहिती सगळ्यांना, नसेल, हां. हे जे मटण शिजल्यावर सूप तयार होतं हे ह्याला आळणी म्हणतात. आणि जर तुम्ही हे घेतलं नसेल तर तुम्ही काहीच खाल्लं नाही अजूनपर्यंत. आणि हे सूप आवडीनं पितात सगळेजण. तुम्ही एकदा पिऊन बघा, खूप छान लागतं. पूर्ण हे शिजले, सगळं नळीचं सगळं बाहेर आलंय. शिजले गेलं मोस्टली 4 शिट्ट्यामध्ये शिजले. मुलीला काढायचं आहे. हो. सो आमची मृणू हे मटण आळणी आणि पीस तिचं सगळ्यात फेवरेट आहे. आधी आम्ही तिच्यासाठी काढणार आणि मग पुढची प्रोसेस सुरू करणार, पुढची रेसिपी. ही होती आपली अळणी मटणाची रेसिपी. आता आपण पुढच्या पुढच्या रेसिपी recipe. पार्ट 2 बघायचं असेल तर लाईक, Sub- शेअर अँड सबस्क्राईब.